So it's our day 5 and we are starting with string functions. Okay, actually there are 40 to 50 functions, but we are going to cover like some of them 25 functions. Still 25 functions we will cover. Those are like important one. Okay, so this is very simple actually. Okay, string functions are very easy to understand and easy to learn as well. Okay, screen is visible. Yes. Yes, Yes, sir. sir. Fine, thank you. So first function that we are going to cover, or I can write over here as a string function as well. String functions. Next second. So string functions, in that first one is capitalize. First function is capitalize. It is just similar to our text operations. Word file मध्ये Microsoft Word मध्ये Microsoft एक्सेल किंवा पॉवर पॉइंट मध्ये जे आपण करतो ना ते सेम फंक्शन्स आहेत. फर्स्ट वन इज capitalize. First is a capitalize. So every function should be like end with open and close parenthesis. काय म्हणायचं याला? पॅरेंथेसिस. ब्रॅकेट म्हणतो ना आपण, राऊंड ब्रॅकेट. काय म्हणायचं याला? वेगवेगळे पॅरेंथेसिस, ओपन क्लोज पॅरेंथेसिस. ठीक आहे. आता टर्मिनॉलॉजी थोडी चेंज होऊ शकते. आपण आता ब्रॅकेटला आपण काय म्हणणार, काही ठिकाणी ब्रेसेस म्हणतात, काही लोक ब्रॅकेट म्हणतात. आता याला ओपन क्लोज पॅरेंथेसिस म्हणतो आपण, किंवा डॅश आला तर हायफन म्हणतो. तर ही टर्मिनॉलॉजी, स्टार असेल तर त्याला ॲस्टरिस्क म्हणतो. ही टर्मिनॉलॉजी थोडी थोडी चेंज राहील. ठीक आहे. म्हणजे असंच म्हटलं पाहिजे असं काही नाही, बट आता युरोपियन क्लायंट हे डिपेंड आहे, प्रोनाउन्सिएशन वेगवेगळं करू शकतो. ओके. So what this capitalize is doing, it actually capitalize the first character of a string. First character of string. स्ट्रिंगचं पहिलं कॅरेक्टर काय करतो हा? कॅपिटलाइज करतो. पहिलं कॅरेक्टर काय करतो? कॅपिटलाइज करतो. ठीक आहे. एक्झाम्पल बघू आता याचं आपण. फक्त पहिलं कॅरेक्टर. So how it is doing, just take an example. Suppose s is equal to string घेतली आपण काल. s is equal to, समजा मी असं घेतलं इथे, डेटा लर्नर पायथन. आणि काय यूज करायचंय मला? what I am going to use, समजा ही प्रिंट एस केलं आधी, प्रिंट एस केलं ऍज इट इज प्रिंट होईल, राईट ना? प्रिंट फंक्शन हे ऍज इट इज प्रिंट होईल. आफ्टर दॅट इफ आय यूज एस डॉट कॅपिटलाइज, पूर्ण टाईप करण्याची गरज नाही. आता ती स्ट्रिंग आहे, एस काय आपल्याकडे स्ट्रिंग आहे, आणि त्याच्या अंडर जे स्ट्रिंगचे जे फंक्शन्स आहेत, सी ए नी स्टार्ट होणारे सगळे फंक्शन तो आपल्याला शो केस करेल. इथं काय हिट केलं मी याच्यासाठी? कीबोर्डवरती काय यूज केलं? टॅब यूज केलं. काय यूज केलं? टॅब यूज केलं. त्याने तो सजेशन करतो. तर कॅपिटलाइज, आणि आउटपुट काय देतोय बघा. तर डेटा लर्निंग पायथन, त्या स्ट्रिंगचं फर्स्ट कॅरेक्टर जे असेल, फक्त फर्स्ट कॅरेक्टर, पी कॅपिटल नाही झाला इथं, फक्त काय झालंय? डी कॅपिटल झाला. जे काय फर्स्ट कॅरेक्टर, समजा स्पेस असेल तर मग तो नाही होणार. समजा याच जर स्ट्रिंग मध्ये काय आला, याच जर स्ट्रिंग मध्ये जर स्पेस आला इथं, फॉर एक्झाम्पल हे असं आलंय, तर काय करेल तो? मग नाही होणार ना. काय कन्सिडर करतो? फक्त फर्स्ट कॅरेक्टरच कन्सिडर करतो. फक्त फर्स्ट कॅरेक्टर कन्सिडर करतो. समजतंय? येस सर. नंबर आला तरी पण नंबर पण काही होणार नाही, राईट ना? फक्त जर अल्फाबेट असेल तर, फर्स्ट कॅरेक्टरला काय असेल? अल्फाबेट असेल तर तो कॅपिटलाइज होईल. सेकंड जे फंक्शन आहे दॅट इज अप्पर. पूर्ण स्ट्रिंग कशामध्ये कन्वर्ट होईल? अप्पर केस मध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे. whole string will be converted into the upper case. So it convert all characters of string to all characters of a string to upper case.
ऑल कॅरेक्टर्स ऑफ अ स्ट्रिंग टू अप्पर केस. ठीक आहे. सो सपोज इफ आय यूज लाईक दिस, जर आपण असं यूज केलं तर सेम स्ट्रिंग ठेवतो मी, चेंजेस नाही करणार याच्यामध्ये. यस इज इक्वल टू, and instead of a capitalize what I am going to use UP. समजा अप्पर टाईप केलं, UP टाईप केलं आणि टॅब हिट केलं, पूर्ण स्ट्रिंग कशामध्ये कन्वर्ट होते, जी ओरिजिनल स्ट्रिंग येते ॲज इट इज, आणि नंतर कशामध्ये कन्वर्ट होईल, पूर्ण कॅपिटलमध्ये कन्वर्ट होईल. आता याचा यूज कुठे होतं आपल्याला, की फॉर एक्झाम्पल तुम्हाला पॅन कार्ड नंबर दिला, पण पॅन कार्ड नंबर फेच होतो आणि कसा फेच झालाय, स्मॉलर केसमध्ये फेच झाला, तो तुम्ही कशात करू शकता, अप्पर केसमध्ये करू शकता, इवन इट कंटेन्स नंबर. ठीक आहे ना. समजा आपल्याला असं दिलंय पॅन इज इक्वल टू, पॅन नंबर तुम्ही फेच केलाय समजा ABCDEF, बरोबर ना, CSTVK, समजा 5 लेटर्स आर देअर, देन फॉलोड बाय 4 डिजिट्स आणि 1 लेटर. तर मग सपोज मी याला जर सपोज असं केलं, पॅन डॉट अप्पर कशात कन्वर्ट करेल, तो अप्पर केसमध्ये कन्वर्ट करेल. ओके. सो लाईक दिस इट वर्क. ही जर व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तुम्हाला, अप्परमध्ये कन्वर्ट केल्यानंतर व्हॅल्यू जर स्टोअर करायची असेल तर स्टोअरही करू शकतो, की फॉर एक्झाम्पल A इज इक्वल टू, सपोज आय एम हॅव्हिंग इट इन अ टायटल केस. जर आपल्याकडं हे टायटल केसमध्ये असेल आणि प्रिंट A करतोय, प्रिंट A, तर ॲज इट इज प्रिंट होईल. याला मला लोअर अप्पर केसमध्ये कन्वर्ट करायचं आहे, सेम टाइम याला स्टोअर पण करायचं आहे. सपोज B इज इक्वल टू A डॉट अप्पर, आणि प्रिंट B. इथं लक्षात. ओके. सो ऍक्च्युली दिस फंक्शन्स आर व्हेरी सिम्पल. हे समजण्यासाठी खूप सिम्पल आहे, पण हे यूज करावं लागतं ज्यावेळेस तुमचा टेक्स्टचा प्रोजेक्ट आहे, टेक्स्ट रिलेटेड वर्क आहे. म्हणजे आता टेक्स्ट रिलेटेड वर्क येतच आपल्याकडे, ज्यावेळेस डेटा सेटमध्ये टेक्स्ट डेटा आहे त्यावेळेस हे यूजच करावं लागेल. ठीक आहे. तर हे ऑब्विसली आत्ता दिसतं नाही, सिम्पल दिसतं, पण ज्यावेळेस यूज करायचं आहे, समजा आता पॅन कार्डचा आहे किंवा IFSC कोड आहे, तर त्यावेळेस हे तुम्हाला युजफुल होईल. ठीक आहे. आणि याची गरज का पडते, की फॉर एक्झाम्पल आपल्याला 2 नावं दिले, समजा तुम्ही तुमच्याकडे जो डेटा आलाय तो फायनान्सचा डेटा आहे आणि त्याच्यामध्ये 2 नाव आहेत, एक आधार नंबर वरून नाव फेच केलंय आणि एक पॅन नंबरवरून नाव फेच केलंय. पर्सनचं नेम सेम आहे, पण त्याचे केस डिफरंट आहे. म्हणजे केस म्हणजे काय, काही अप्पर केसमध्ये आले, काही टायटल केसमध्ये आले. की फॉर एक्झाम्पल समजा आधारवरून जे नाव फेच केलं तुम्ही, आधार नेम इज इक्वल टू समजा मी असं घेतलंय काहीतरी, समजा आपण असं घेतलं रोहित शर्मा. ठीक आहे. आता हे कसं झालंय, स्मॉल केसमध्ये आलं, राईट ना, स्मॉलर केसमध्ये आलं. किंवा फेच होताना हे असं झालं होतं, फेच होताना R कॅपिटल आला आणि S कॅपिटल आला. आणि हेच नाव पॅन कार्डच्या डेटामधून ज्यावेळेस घेतलं तुम्ही, तर पॅन नेम फेच होताना असं झालं, हे पॅन नेम फेच होताना समजा स्मॉलर केसमध्ये झालं, फेच होताना डेटा कसा पण फेच होऊ शकतो, राईट ना. गुड मॉर्निंग अपूर्वा. गुड मॉर्निंग सर. जस्ट स्टार्ट केलं या, हे 2 फंक्शन झालेत फक्त. स्ट्रिंगचे फंक्शन स्टार्ट केले तुम्ही, कॅपिटलाइज आणि अप्परच चालू आहे आता. कॅपिटलाइज समजून जाईल, तुम्ही लास्टला परत समजून सांगतो. ओके चालेल सर. सो सपोज इफ आय, आता हे आधार नेम पॅन नेम परत टाईप करायचं नाही, म्हणजे पूर्ण लेटर टू लेटर टाईप करायचं नाही. आधार A टाईप केलं मी आणि टॅब हिट करायचं, तर तो आपल्याला सजेस्ट करतो की A ने स्टार्ट होणारे कोणते फंक्शन्स आहेत, कोणते इन्स्टन्स आहेत, कोणते किंवा कोणते व्हेरिएबल आहेत. ठीक आहे. आणि पॅन नेम इक्वल टू हे जर चेक केलं मी, तर काय देतो, हा फॉल्स देतो. कारण याचे केस काय डिफरंट आहे, याचे केस काय डिफरंट आहे, काही अप्पर केसमध्ये, काही लोअर केसमध्ये. तर या गोष्टीसाठी आपल्याला काय यूज करावं लागतं, कोणतरी एका सिंगल केसमध्ये त्याला कन्वर्ट करा, कोणत्यातरी एका सिंगल केसमध्ये कन्वर्ट करा. समजा जर मी याला असं केलं की बघा, आता तुम्ही आधार नेम किंवा आपण नेक्स्ट याच्यामध्ये घेऊया, म्हणजे फॉल्स ॲज इट इज राहील. आणि सपोज नेक्स्ट याच्यामध्ये तुम्ही असं केलं, आधार नेम इज इक्वल टू, पहिल्यांदा त्या आधार नेमला अप्पर केसमध्ये कन्वर्ट करून घेतलं आणि
pan name is equal to as well. Pan name is equal to pan name dot upper. त्याला आपण कशात कन्वर्ट केलं, तुम्ही अप्पर मध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे. आणि आता जर चेक केलं, आता जर सपोज हे चेक केलं आपण की दोन्ही नावं सेम आहेत की नाही, तर तो ऑब्विसली काय दिला आता, तरी पण काय देतोय, फॉल्स देतोय, कारण हे चुकलंय. राईट ना. pan name dot upper, other name dot upper. आनंद कुठं चुकलं सांग बरं आता. pan name is equal to pan name dot upper, other name is equal to other name dot upper pan name. ठीक आहे. रोहित शर्मा. सर पॅन नेम इज इक्वल्स टू आधार नेम म्हणावं लागेल का? सॉरी नाही, पॅन नेम इक्वल टू आधार नाही, असं हे वाईस वर्षा म्हणते का तू, पॅन इकडे आणि आधार राईट साईडला. नाही प्रिंटच्या वरती. पॅन नेम इक्वल टू नाही, पॅन नेम आपण पॅन वरचं जे नाव आहे ते पण अप्पर केस मध्ये कन्वर्ट करायचंय, आधार वरचं जे नाव आहे ते पण अप्पर केस मध्ये कन्वर्ट करायचं. तर मग आधी प्रिंट करून बघा काय होतंय ते. त्यावेळेस कळत नाही आपल्याला, नाही लक्षात येते, तर मग आधी आधार नेम प्रिंट करतो. ठीक आहे. हे अप्पर केस मध्ये कन्वर्ट झालं आणि प्रिंट पॅन नेम ॲज वेल. आता इथे चुकलंय आपलं काहीतरी, बरोबर ना. काय चुकलंय सांगतो मी आता. त्याने वरचं नाव घेतलंय, पॅन नेम मध्ये कोणतं नाव घेतलंय, हे CSTPK जे होतं ना ते पॅन घेतलंय. का पॅन घेतलं, पॅन सुरुवातीला पॅन झालं होतं माझ्याकडून इथं. ठीक आहे. तेच घेतोय अजून पण पॅन नेम आता ज्यावेळेस असे इन्स्टन्स येतील की नाही तो आउटपुट आधीच घेतोय, तर ही प्रोसेस जनरली काय करतो आपण, स्टॉप करतो किंवा इंटरप्ट करतो. आता बघा, स्टिल इट इज नॉट वर्किंग. प्रॉब्लेम PAN. आता काय झालं हे पण सांगतो. ही सेल रन नाही आली ज्यावेळेस मी त्याला चेंज केलं पॅन नेमला. ऍक्च्युली माझ्याकडून आधी राईट करताना काय झालं, पॅन नेम इज इक्वल टू पॅन डॉट अप्पर, तर तो पॅन वरचा घेतला होता राईट ना. पॅन इन्स्टन्स आपण हा क्रिएट केला होता, तर हे रिफ्लेक्ट करण्यासाठी पॅन नेम परत रन करावं लागलं आपल्याला. आता हे दोन्ही रिझल्ट काय दाखवते आपल्याला, सेम दाखवते. दोन्ही रिझल्ट काय दाखवते, सेम दाखवते. इथे दोन्ही रिझल्ट हे फक्त आर आणि आर मध्ये फरक आहे, आर आणि एस मध्ये, तरी पण काय येणार, डिफरंट येणार. ठीक आहे. तर असं वर्क करावं लागतं. आता इफ आणि एल्स मध्ये ज्यावेळेस इफ एल्स घेऊ आपण, त्यावेळेस हे परत मी तुम्हाला क्लिअर करून देईल की फरक एकदम सिंपल. याच्या पुढे जाऊन सांगतो. समजा ए इज इक्वल टू समजा असं घेतलं ना मी, स्मॉल ए, आणि याला चेक केलं इक्वल टू कॅपिटल ए, तर हा काय देतो, फॉल्स देतो. फॉल्स देतो. सो याचं मिनिंग काय ऍक्च्युली, हे असं का होतं, कारण पायथन जी लँग्वेज आहे, पायथन इज केस सेन्सिटिव्ह. पायथन काय तुमची केस सेन्सिटिव्ह. समजतंय का रे, लक्ष देते ना काय चाललंय. येस. तिसरं जे फंक्शन आहे ते काय होईल, लक्ष देते ना सर्वांच्या, चाललंय बरोबर. ओके. तिसरं जे फंक्शन आहे ते काय, लोअर आहे. काय फंक्शन, लोअर आहे. तिसरं फंक्शन काय, लोअर आहे. सेम, फक्त अप्परच्या ऐवजी काय होणार तुमचं इथं, अप्परच्या ऐवजी काय यूज करणार तुम्ही, लोअर यूज करणार. ठीक आहे. सो इट विल कन्वर्ट ऑल कॅरेक्टर्स इनटू दी लोअर केस. ठीक आहे. लोअर केस मध्ये कन्वर्ट करायचे. समजा आता अप्पर केस मधला एखादा सेंटेन्स घेतो मी इथं. समजा मशीन लर्निंग घेतलंय मी. ठीक आहे. मशीन लर्निंग घेतलंय. मशीन लर्निंग, आणि समजा याला मी असं केलं, एस डॉट
एस डॉट लोअर टाईप करण्याची गरज पडत नाही तशी, ठीक आहे. फक्त फंक्शन जे एंड करायचं आहे ते कशाने करणार तुम्ही, ओपन क्लोज पॅरेंथेसिस करणार. फंक्शनला एंड करण्याला तीच मेथड आहे. सेम कोड आता तो इथला होता, आधार नेम आणि पॅन नेम, आधार नेम आणि पॅन नेम तोच कोड गेलाय परत. सेम फक्त काय यूज करू आपण, आधार नेम इथं काय यूज करू, लोअर, आणि अप्परच्या ऐवजी काय नाही इथं सेम थिंग लोअर. सो इट विल क्रिएट दी लाईक ट्रू रिझल्ट्स फॉर यू. ओके, सो लाईक दिस इट वर्क. त्याला इफ आणि एल्स दी वर्क करणार आपण. इफ आणि एल्स ज्यावेळेस दिली तुम्हाला की दोन व्हेरिएबल्स वेगळे असतील तर मग त्याला सेम कन्वर्ट करून कसं वर्क करायचं, ठीक आहे. सो दॅट थिंग वी विल कव्हर इन इफ आणि एल्स स्टेटमेंट, की दोन्ही नावं करेक्ट की नाही हे तर आपल्याला व्हेरीफाय करावंच लागेल, बरोबर ना. दोन्ही नावं सेम आहेत की नाही हे तर तुम्हाला ऑलवेज व्हेरीफाय करावं लागेल. दोन नावं सेम नसतील तर तो डिफरंट रिझल्ट देईल. पर्सन सेम आहे पण नावं जर डिफरंट आली म्हणजे त्याची फक्त यूज केस जर डिफरंट आली म्हणजे अप्पर केस लोअर केस असं जरी आलं तरी पण तो काय करणार तुम्हाला डिफरंट रिझल्ट देणार. तर याच्यावरती वर्क करावंच लागतं. सो 3 functions we have covered so far. First is a capitalized, second is a upper, third is a lower, fourth is again simple one. Fourth जे फंक्शन आहे ते काय तुमचं टायटल आहे. फोर्थ फंक्शन काय टायटल आहे, ठीक आहे. सो हाऊ दॅट टायटल फंक्शन वर्क, लेट्स सी. सो इट विल कन्वर्ट स्ट्रिंग इनटू दी title case. So it will capitalize the first character of every word. It convert string into title case. स्ट्रिंग टायटल केस मध्ये कन्वर्ट करतो आणि याचं मिनिंग काय आहे, कॅपिटलाइज फर्स्ट कॅरेक्टर ऑफ एव्हरी वर्ड. फर्स्ट कॅरेक्टर ऑफ एव्हरी वर्ड, प्रत्येक वर्डचं फर्स्ट कॅरेक्टर कशात कन्वर्ट करतो, हा कॅपिटल मध्ये कन्वर्ट करतो, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग घेतली आपण, नेम इज इक्वल टू समजा विराट कोहली, ठीक आहे. नेम इज इक्वल टू विराट कोहली असं नाव घेतलंय मी आणि काय करायचंय मला याला नेम डॉट फक्त तीच टाईप करतो मी, नेम डॉट टायटल. जनरली आपण टायटल देताना किंवा एखाद्या प्रोजेक्टचं टायटल देताना हे कन्सिडर करतो, राईट ना. एव्हरी वर्ड एव्हरी कॅरेक्टर ऑफ ईच वर्ड शुड बी कॅपिटल, हे आपण कन्सिडर करतो, ठीक आहे. किंवा नेशन्स नेम आहे, ओके, कंट्रीज नेम आहे, दॅट थिंग ऑल्सो वी आर कन्सिडरिंग लाईक इन सेम फॅशन. नेम इज इक्वल टू सपोज असं कन्सिडर केलंय मी इंडिया, करेक्ट. आणि जर याला कन्वर्ट करायचं असेल तर इथे दोन्ही पण आहेत, तुम्ही कॅपिटलाइज पण करू शकता, पण कॅपिटलाइजने काय होईल की फर्स्ट फक्त कॅपिटल होईल. नेम डॉट टायटल यूज केलं मी इथं, नेम डॉट टायटल कसं कन्वर्ट करला इंडियामध्ये कन्वर्ट, राईट ना. आता सपोज वर्ड असं आहे, कंट्रीचं नेम युनायटेड किंगडम असू शकतं, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असू शकतं, राईट ना. किंवा मग आपण एक काय घेऊ, एक टायटल घेऊ, टी इज इक्वल टू वी आर लर्निंग स्ट्रिंग फंक्शन्स टुडे. आणि याच्यातलं काय करायचं तुम्हाला, प्रत्येक कॅरेक्टर काय करायचंय तुम्हाला कॅपिटल करायचंय. हाऊ यू कॅन कन्वर्ट, स्टोअर करायचं असेल तर इथे घेऊ शकतो न्यू इज इक्वल टू टी इज इक्वल टू अगेन. सो each character every character of first character of every word will be converted into the uppercase. So that is the use of title. Okay, next one is पुढचं जे फंक्शन आहे, there is a else strip. फंक्शनचं नाव काय else strip, की सपोज त्याच्यामध्ये स्पेसेस आहे, राईट. स्पेसेस सुरुवातीला किंवा नंतर स्पेसेस असू शकतात का याच्यामध्ये, ठीक आहे ना. की फॉर एक्झाम्पल हे असं आहे, इट रिमूव्ह लीडिंग म्हणू शकतो आपण त्याला, समजून सांगतो मी.
लीडिंग और लेफ्ट व्हाईट स्पेसेस, लीडिंग किंवा लेफ्ट साईडच्या व्हाईट स्पेसेस जर रिमूव्ह करायचे असतील, लेफ्ट साईडच्या व्हाईट स्पेसेस जर रिमूव्ह करायचे असतील तर काय यूज करतो आपण, एल स्ट्रीप यूज करतो. काय यूज करतो, एल स्ट्रीप यूज करतो. याची गरज काय ते पण सांगतो. समजा दोन स्ट्रिंग आहे तुमच्याकडे, S1 इज इक्वल टू, STR यूज नाही करत आहे मी, स्ट्रिंग डिफाईन करण्यासाठी STR हा कीवर्ड यूज करत नाहीये. ठीक आहे, S1 इज इक्वल टू स्ट्रिंग वी आर हॅव्हिंग सपोज डेटा, आणि S2 इज इक्वल टू त्याच स्ट्रिंग मध्ये एक स्पेस आलाय सुरुवातीला, काय आला, स्पेस आलाय फक्त, बाकी सगळे कॅरेक्टर सेम आहे. S1 इक्वल टू S2 जर चेक केलं ना तर काय देतो, फॉल्स देतो. तर हे स्पेसेस काय करावं लागतात तुम्हाला, रिमूव्ह करावं लागतात. काय करावं लागतात, रिमूव्ह करावं लागतात. तर समजा S2 डॉट एल स्ट्रीप यूज केला ना मी, S2 डॉट एल स्ट्रीप, तर ते स्पेसेस निघून जातात. जो काही त्याच्या लेफ्ट साईडला जो काही स्पेस आहे तो निघून जाणार. ठीक आहे, आणि हे रिझल्ट काय होणार, सेम होणार. सो इट जस्ट रिमूव्ह दी लेफ्ट और लाईक लीडिंग व्हाईट स्पेसेस. सेम वे जर राईट साईडचे रिमूव्ह करायचे असतील, इफ यू वॉन्ट टू रिमूव्ह दी लाईक राईट साईड व्हाईट स्पेसेस, आर स्ट्रीप, जर आर स्ट्रीप यूज केलं तुम्ही, आर स्ट्रीपनी काय देणार, इफ यू यूज आर स्ट्रीप काय देईल तुम्हाला, इट विल रिमूव्ह दी ट्रेलिंग और राईट व्हाईट स्पेसेस. राईट साईडला जे काही व्हाईट स्पेसेस आहेत ते जर रिमूव्ह करायचे असतील तर त्याला जनरली म्हणतो आपण ट्रेलिंग और राईट साईड व्हाईट स्पेसेस. राईट साईडचे व्हाईट स्पेसेस जर रिमूव्ह करायचे असतील तर त्याला आपण म्हणतो आर स्ट्रीप. फंक्शन काय यूज करायचंय, आर स्ट्रीप यूज करायचंय. एस इज इक्वल टू मशीन. असे स्पेसेस आले किती बनवू शकता, सिंगल स्पेस, डबल स्पेस, किती बनवू शकता. एस डॉट आर स्ट्रीप, so it will remove the right white spaces. राईट साईडचे व्हाईट स्पेसेस काय करायला, रिमूव्ह करेल. राईट साईडचे व्हाईट स्पेसेस काय करायला, रिमूव्ह करेल. ठीक आहे, सो दीज आर दी टू फंक्शन्स टू रिमूव्ह दी व्हाईट स्पेसेस. सपोज आता रिक्वायरमेंट अशी की दोन्ही साईडचे रिमूव्ह करायचे तुम्हाला, लेफ्टला पण स्पेस आहे आणि राईटला पण व्हाईट स्पेसेस आहे. तर त्याच्यासाठी फंक्शन आहे जस्ट स्ट्रीप. जनरली आपण स्ट्रीपच यूज करणार आहे, बट आय जस्ट wanted to show you all the functions. जेवढे काही फंक्शन्स आहेत तेवढे ऍटलीस्ट आपण डिस्कस करण्याचा ट्राय करू. मॅक्सिमम फंक्शन डिस्कस करण्याचा ट्राय करू. सगळेच घेतले पाहिजे असं नाही याच्यामध्ये, बट ऍटलीस्ट तुम्ही फॅमिलियर होऊन जाल की एवढे फंक्शन्स स्ट्रिंग मध्ये आहेत. सो इट रिमूव्स लेफ्ट अँड राईट व्हाईट स्पेसेस. दोन्ही साईडच्या व्हाईट स्पेसेस हा काय करतो, रिमूव्ह करतो. दोन्ही साईडच्या व्हाईट स्पेसेस काय करतो, हा रिमूव्ह करतो, ड्रॉ करतो याला. सो सपोज एस इज इक्वल टू आपल्याकडे स्ट्रिंग आहे, असे काही स्पेसेस आले त्याच्यामध्ये, डेटा लर्नम ऍट किंवा डेटा लर्नम डेटा सायन्स, आणि त्याच्यानंतर परत स्पेस आली, राईट ना. तर हे जर रिमूव्ह करायचे असतील तुम्हाला, एस इज इक्वल टू और सॉरी एस डॉट स्ट्रीप काय होईल की दोन्ही साईडच्या स्पेसेस काय होतात, रिमूव्ह होतात. त्याचा ऍक्च्युली यूज कुठं होतो की आपण एक्सट्रॅक्ट केला डेटा. जनरली आपण वेबसाईट वरून डेटा एक्सट्रॅक्ट करतो, तो टेक्स्ट डेटा एक्सट्रॅक्ट केला, किंवा आपण इमेजेसचा डेटा टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करतो, पायटेक्स्ट किंवा गुगल विजन किंवा AWS टेक्स्ट्रॅक्ट. त्याच्यामधून आपण डेटा एक्सट्रॅक्ट करतो. तो डेटा एक्सट्रॅक्ट केल्यानंतर हा टेक्स्ट मध्ये जनरेट होतो. तर ज्यावेळेस डेटा एक्सट्रॅक्ट करतो तुम्ही त्यावेळेस तो असा पर्टिक्युलर फॉर्म मध्ये येईल असं काही नाही. ज्यावेळेस ते सेंटेन्स जनरेट होतं किंवा ते सेंटेन्स एक्सट्रॅक्ट करताना तो सेम असंच येईल असं नाही. तर त्याच्यामध्ये हे स्पेसेस येणार, असे स्टार्टिंगला स्पेसेस येणार, नंतर एंडिंगला स्पेस येणार, मध्ये स्पेसेस येणार. मध्ये असतील तर त्याला आपण रिप्लेस करतो. बट हे पर्टिक्युलर जे फंक्शन्स आहेत, लेफ्ट स्ट्रीप, राईट स्ट्रीप, दोज विल बी यूज्ड इन ऑर्डर टू रिमूव्ह दी व्हाईट स्पेसेस. ठीक आहे, आता सेम थिंग वी विल ट्राय विथ द हेल्प ऑफ पॅन नंबर
अँड आधार नंबर. पॅन नंबर आणि आधार नंबर. जर आपण समजा आता हे ट्राय केलं तुम्ही इथं स्पेसेस साठी फक्त, आता मी काय करतोय हे दोन्ही नावं सेम ठेवतोय ऍज पर दी लाईक लेटर्स, दोज बोथ नेम्स आर सेम. आता हे दोन्ही नावं सेम आहेत बरोबर ना, फक्त पण याच्यामध्ये स्पेस इथं राईट साईडला स्पेस आहे, इथं लेफ्ट साईडला स्पेसेस आहे, किंवा इव्हन स्पेसेस आहेत पण त्या पण सेम नाही आहेत. किंवा फर्स्ट आधार नेम मध्ये 2 स्पेसेस आल्यात आणि पॅन नेम मध्ये पॅन कार्ड नेम मध्ये 4 स्पेस आल्या, तरी पण तो काय देईल तुम्हाला रिझल्ट फॉल्स देईल. काय देईल फॉल्स देईल. आता या स्पेसेस इथं तुम्ही ऑब्झर्व करू शकता, प्रिंट मध्ये पण स्पेसेस आल्या. इथं पुढच्या लक्षात नाही येणार, बट देर आर स्पेसेस. तर मग हे जर रिमूव्ह करत असेल तर कोड काय राईट करणार आपण, फक्त लोअरच्या ऐवजी काय करेल मी इथं स्ट्रिप करेल. स्ट्रिप करेल की फॉर एक्झाम्पल पॅन नेम इज इक्वल टू लोअर करूनही स्ट्रिप करू शकतो. ऑब्विसली वी कॅन गो विथ लोअर अँड स्ट्रिप सेम टाइम. आता या दोन्ही साईडचा रिमूव्ह करेल हा, आणि हा रिझल्ट काय होईल मग ट्रू होईल. इवन सपोज आता याच्यामध्ये असं झालंय की हा आर स्मॉल झालेला आहे, बट तुम्हाला हे सगळं कशात कन्वर्ट करायचंय, टायटल केस मध्ये कन्वर्ट करायचंय. फर्स्ट लेटर ऑफ ईच वर्ड शुड बी कॅपिटल. प्रत्येक वर्डचा फर्स्ट लेटर जर कॅपिटल करत असेल, आता हा रिझल्ट ऑब्विसली काय देणार आहे, फॉल्स देणार आहे. आणि इथं पण काय आला, फॉल्स आला. का फॉल्स आला, हा आर कॅपिटल आहे, हा आर स्मॉल आहे. अलॉंग विथ दिस काय करू शकता तुम्ही, स्ट्रिप सोबतच काय यूज करू शकता, टायटल यूज करू शकता. फंक्शन 2 एकत्र करू शकतो आपण. 2 स्ट्रिंग फंक्शन तुम्ही काय करू शकता, एकत्र करू शकता. कळतंय का रे सर्वांना? आवाज येतोय? हॅलो, कळतंय सर, कळतंय. बरोबर. किती फंक्शन घेतले आपण आतापर्यंत? 7 फंक्शन घेतले बरोबर ना. 7 फंक्शन कव्हर केले आपण आतापर्यंत. सो फर्स्ट काय होतं, कॅपिटलाइज होतं. फक्त पहिलं कॅरेक्टर कॅपिटल करायचंय. जर स्ट्रिंगचं तुम्हाला फर्स्ट कॅरेक्टर कॅपिटल करायचंय तर कॅपिटलाइज यूज करणार. सेकंड वॉज अप्पर, थर्ड इज अ लोअर, फोर्थ इज अ टायटल. ठीक आहे, फोर्थ काय घेतलं आपण, टायटल घेतलं. फिफ्थ काय घेतलं, एल स्ट्रिप, लेफ्ट साईडच्या व्हाईट स्पेसेस रिमूव्ह करायच्या. आर स्ट्रिप, राईट साईडच्या व्हाईट स्पेसेस रिमूव्ह करायच्या. आणि स्ट्रिप कधी यूज करायचं, बोथ लेफ्ट अँड राईट स्पेसेसच्या रिमूव्ह करायचं. याला अजून आपण एक्सप्लोर करणार आहे. वी विल सी दिस पार्ट इफ अँड एल्स स्टेटमेंट. इफ एल्स मध्ये आपण ट्राय करू. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे आठ नंबर जे फंक्शन आहे दॅट इज रिप्लेस ऍक्च्युअली. ठीक आहे, रिप्लेस. नेक्स्ट जे फंक्शन आहे 8 नंबरचं दॅट इज आधी हे ट्राय करू आपण. रिप्लेस आहेच बट स्वॅप केस ट्राय करू. ठीक आहे, कारण आता स्वॅप केस. सो जी केस असेल, आता समजा जर लोअर केस मध्ये दिलं तुम्हाला सगळं, तर तो कशात कन्वर्ट करेल, अप्पर केस मध्ये कन्वर्ट करेल. टायटल मध्ये असेल तरी तो कन्वर्ट करेल. समजा ए तुमचा कॅपिटल आहे, बाकीचं सगळं स्मॉल आहे, तरी पण तो काय करेल, ए ला स्मॉल करेल आणि बाकीचं कॅपिटल करेल. जी आता केस आहे त्याच्या फक्त अपोजिट करेल. सो इट इनवर्ट केस ऑफ ऑल कॅरेक्टर्स. सगळे कॅरेक्टर्स कन्सिडर होतील इथं. हे फक्त कशासाठी, अल्फाबेट साठीच ऍप्लिकेबल आहे. आता जे काय आपण बघतोय, सो इट्स ऍप्लिकेबल टू अल्फाबेट्स ओनली. हे फक्त अल्फाबेट साठीच ऍप्लिकेबल आहे. सो इट इनवर्ट केस ऑफ ऑल कॅरेक्टर्स. सगळ्या कॅरेक्टर्सची केस काय करतो, हा इनवर्ट करतो. ऑब्विसली लोअर असेल तर इफ इट इज लोअर सो इट विल बी कन्वर्टेड इन टू अप्पर, आणि इट इज अप्पर, if it is upper it will be converted into
दी लोअर, अप्परचं लोअर, लोअरचा अप्पर मध्ये कन्वर्जन करणार. ठीक आहे, याला रॉ करा. नेक्स्ट वन इज सपोज एस इज इक्वल टू वर्ड घेतलाय आपण काहीतरी डेटा सायन्स. यातले काही वर्ड्स कसे आलेत, कॅपिटल आलेत, काही वर्ड्स काय आलेत लो स्मॉल केस मध्ये आलेत. एस डॉट स्वॅप केस जर केला आपण इथं, एस डॉट स्वॅप केस काय देतोय हा, डेटा सायन्स. सो इट इज कन्वर्टिंग इट इन टू दी अपोजिट केस. कशात कन्वर्ट होतोय या, अपोजिट केस मध्ये कन्वर्ट होतोय. सेम वर्ड सपोज पूर्ण लोअर मध्ये, पूर्ण कशात आहे लोअर मध्ये, आणि याला काय करायचं तुम्हाला अप्पर नेच होणारच आहे. बट इफ यू वॉन्ट टू यूज अ स्वॅप केस ऍज वेल, तरी पण हा वर्क होईल. कशात होईल कन्वर्ट, सगळ्या याच्यामध्ये कन्वर्ट. ठीक आहे, याच्यामध्ये वर्ड ज्या सपोज इफ लेटर डिजिट्स आर देअर, स्पेसेस ऍज इट इज कन्सिडर होत आहे, डिजिट्स पण काय होतील ऍज इट इज कन्सिडर होतील. दिस ऑपरेशन्स आर अप्लाइड ऑन अल्फाबेट्स ओनली. हे ऑपरेशन कशावरती ऍप्लिकेबल आहेत, फक्त अल्फाबेट्स वरती ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे, सो दीज आर दी थिंग्स रिलेटेड टू स्वॅप केस फंक्शन. याच्या पुढचं जे आहे इम्पॉर्टंट फंक्शन दॅट इज अ रिप्लेस फंक्शन. पुढचं जे फंक्शन आहे दॅट इज अ रिप्लेस फंक्शन. So it is used to like replace the some part of a string or like particular characters, particular set of characters or a single word with a different word. तर त्याच्यासाठी सिंटॅक्स काय की स्ट्रिंग डॉट रिप्लेस ओल्ड स्ट्रिंग न्यू स्ट्रिंग, आणि किती वेळा रिप्लेस करायचं. समजा रिपीटेड आहे की ए तुमचा 10 वेळा आलाय आणि तुम्हाला 5 वेळा रिप्लेस करायचं आहे, फर्स्ट जे 5 ऑकरन्सेस असतील त्यालाच रिप्लेस करायचंय. तर तसं पण करू शकतो मी, एस डॉट किंवा पूर्ण नेम टाईप करतो इथं. सो इट्स अ सिंटॅक्स काय, सिंटॅक्स इज इक्वल टू स्ट्रिंग डॉट रिप्लेस ओल्ड str, जुनी स्ट्रिंग ओल्ड str, कॉमा कशाने रिप्लेस करायचा तो न्यू स्ट्रिंग, आणि काय प्रोव्हाइड करायचं आहे पुढे, काउंट प्रोव्हाइड करायचं आहे. जर तुम्ही रिप्लेस समजा नाही दिला काउंट, तर बाय डिफॉल्ट 1 कन्सिडर करणार आहे. जर नाहीच दिला तर 1 कन्सिडर करणार आहे. ठीक आहे, एक सेकंड. So this will be the like syntax for replace. आता actual workout करू याला. So let's see. Suppose जे यूज केस घेऊ आपण, ऍक्च्युअल काय यूज केस घेता येईल याची, केस घ्यायला वोवेल्सची यूज केस घेऊ आपण याला. बट बिफोर दॅट जस्ट टेक अ लुक. एस इज इक्वल टू सिंपल वर्ड घेतो मी आधी, पायथन. सिंपल वर्ड घेतला मी पायथन. ठीक आहे, आणि एस डॉट रिप्लेस पायथनच्या ऐवजी मला फक्त इथं काय करायचं, डेटा वर्ड करायचं. किंवा पीच्या ऐवजी काय करतो आपण, पीच्या ऐवजी कॅपिटल पी करतो फॉर ऍज ऑफ नाव. ठीक आहे, एकदम सिंपल यूज केस घेऊ. स्मॉल पी आहे आणि त्याच्याऐवजी काय रिप्लेस करायचंय मला, कॅपिटल पी करायचंय. डबल कोट सिंगल कोट याने काही फरक पडत नाही. डबल कोट सिंगल कोट याने काही फरक पडत नाही.
पी काय झाला इथं कॅपिटल झाला, पी काय झाला कॅपिटल झाला, एकच ऑकरन्स आहे तर तसं कन्सिडर करेल. आता एक डाऊट आहे माझा इथं, काल आपण डिस्कस केलं होतं की स्ट्रिंग इज अ इम्युटेबल, ओरिजिनल स्ट्रिंग चेंज होत नाही, मॉडिफाय होत नाही स्ट्रिंग, बरोबर ना. आपण हे घेतलंय काल. तर मी जर सपोज परत येस कॉल केला तर येस माझा स्मॉल पी सोबतच देतोय, समजतंय का रे. ओरिजिनल जी स्ट्रिंग आहे ती ऍज इट इज आहे, इथं चेंजेस दाखवतो, पण हे चेंजेस जर तुम्हाला स्टोअर करायचे असतील तर याला काय करावं लागतं, नवीन व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावं लागतं. हे चेंजेस जर तुम्हाला परमनंट करायचे तर आपल्याला असं करावं लागेल की नवीन व्हेरिएबल किंवा तोच व्हेरिएबल नवीन नावाने s1 इज इक्वल टू s डॉट रिप्लेस हे यूज करा. मग काय होईल तर नवीन व्हेरिएबल मध्ये घेतलं आपण याला पी घेतला राईट ना. आता एस जर कॉल केला ना एस जुना दाखवतो, बट S1 जर कॉल केला तुम्ही तर तो नवीन याच्यानुसार दाखवणार. म्हणजे चेंजेस जर दाखवायचे असतील तुम्हाला, जी ओरिजिनल जी स्ट्रिंग आहे ती कधीच चेंज होणार नाही. समजा तुम्ही पॅन कार्ड नंबर स्टोअर करलाय स्ट्रिंग मध्ये, तर तो ओरिजिनल पॅन कार्ड नंबर कोणीच चेंज करू शकणार नाही. म्हणजे त्यावेळेस अशा गोष्टी असतात ना की डेटा तुम्हाला काय करायचं, रिस्ट्रिक्ट करायचा आहे यूज करण्यापासून. तुमचा अकाउंट नंबर कोणी चेंज करू शकत नाही. तर अकाउंट नंबर कशा स्टोअर केला असतो, स्ट्रिंग मध्ये स्टोअर केला असतो. जोपर्यंत त्यांना अकाउंट नंबरला नवीन व्हेरिएबल मध्ये स्टोअर करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये चेंजेस येऊ शकत नाही. जो ओरिजिनल आहे तो ऍज इट इज राहणार, तो परमनंट राहणार. येतं लक्षात. सर चेंजेस होतात पण ते डिफरंट ऍड्रेसवर होतात ना. चेंजेस होतात ते Variable डिफरंट change. ऍड्रेसवर होतात, करेक्ट. चेंजेस हो, होतात ते address डिफरंट change ऍड्रेसवर होतात. ऍड्रेस मध्ये आता त्याशी घेतलं होतं ना आपण आयडी ऑफ, समजा तुम्ही आयडी ऑफ येस हो. जर चेक केला ना तर याचा ऍड्रेस डिफरंट आहे, म्हणजे हा वेगळ्या लोकेशनला स्टोअर आहे. आणि सेम थिंग आयडी ऑफ S1 घेतला, आयडी ऑफ येस तर सेमच राहणार ना आयडी ऑफ S1, तर हे याचे लोकेशन डिफरंट आहे बघा. म्हणजे दुसऱ्या नावाने तो स्टोअर झालाय आणि दुसऱ्या लोकेशनला स्टोअर झालाय. सेम Python with a व्हेरिएबल small घेतला, p. व्हॅल्यू चेंज केली तर ते डिफरंट ऍड्रेसवर होतं. नवीन व्हेरिएबल घेतला तरच होणार स्टोअर, अदरवाईज तो ऍज इट इज राहणार आहे. समजा आता येसचं सेम व्हेरिएबल जे सेम लोकेशन व्हेरिएबल येस घेतलं ना वरती. येस घेतला तर त्याला रिप्लेस करेल, येस घेतला तर या हो. ओरिजिनलला रिप्लेस करेल. Replace समजा मी जर करतो आता different केलं address. हा समजा आता हे फक्त तुमचं कन्फ्युजन नाही व्हावं म्हणून मी S1 घेतला होता, बट मी जर इथे येस घेतला इन्स्टेड ऑफ S1, इफ आय टेक येस ओव्हर हियर, इथं जर येस घेतला तर मग आता याचा आयडी ऑफ येस जो आहे, आयडी ऑफ येस काय करायला आता सेम ठेवल, पण आता तरी पण इथं काय केलं यांनी, आता चेंज झालं लोकेशन बघा, इथं चेक करून बघा तुम्ही. बट आता येस साठी एकच लोकेशन असेल, कधी पण सर्च करा तुम्ही. म्हणजे आधीच्या जे लोकेशनला होता ते काय झालं, रिप्लेस झालं. म्हणजे आता परत त्याचं लोकेशन डिफरंट नाही दाखवणार तुम्हाला, सेम लोकेशन दाखवलं येस, सेम लोकेशनला त्याला रिप्लेस करेल. आता हे आयडेंटिफाय करणं थोडंसं काय होतं, डिफिकल्ट होतं की आधीच्या येसचं लोकेशन काय होतं, नंतरच्या येसचं लोकेशन काय होतं. आधीच्या येसचं लोकेशन ऑब्व्हियसली डिफरंट असणार आहे. सेकंड वेळेस जे राहील तर सेकंड वेळेस त्याचं लोकेशन, मग इथून पुढे ते लोकेशन सेम राहील. आता बरोबर सर. पहिल्यांदा जेव्हा येस घेतला होता ना त्याचं डिफरंट होतं, आणि ते डिफरंट होतं. दुसऱ्यांदा येस रिप्लेस केला ना त्याचं हे आहे 408. 408 हे कशाचं आहे, विथ कॅपिटल पी चं लोकेशन आहे. हो. आधी ज्यावेळेस आपण येस स्टोअर केला की फॉर एक्झाम्पल येस इज इक्वल टू डेटा, बरोबर ना, येस इज इक्वल टू डेटा आपण स्टोअरच करून ठेवूया. एक मिनिट, प्रिंट आयडी ऑफ येस. आता याचं लोकेशन तुम्ही बघा काय 8208 आहे, ठीक आहे ना. आणि पुढे काय घेतलं आपण, येस इज इक्वल टू
यस डॉट समजा अप्पर घेतलं मी किंवा रिप्लेस यूज करतोय आपण यस डॉट यस इज इक्वल टू यस डॉट रिप्लेस स्मॉल डी विथ कॅपिटल डी स्मॉल डी विथ कॅपिटल डी आणि नंतर प्रिंट आयडी ऑफ यस अगेन प्रिंट आयडी ऑफ यस. आता काय दाखवतोय याचं लोकेशन काय असणार आहे डिफरंट असणार आहे. या दोन गोष्टी समजल्या जातात. 0808 नाही 8208 आहे हा नंबर डिफरंट आहे आणि खालचा नंबर डिफरंट आहे. बट आता जर परत यसला रन केला म्हणजे 50 नंबरची सेल जर रन केली तर तो कोणता नंबर देईल तुम्हाला आता हा खालचा नंबर देईल. कोणता तरी एकच नंबर होईल. आता एक सेकंड हा डेटाचा इथं डी हे लोकेशन ऑब्विसली काय असणार आहे डेटा वर्ड विथ स्मॉल डी हे लोकेशन डिफरंट असणार आहे आणि डेटा वर्ड विथ कॅपिटल डी अजून क्लिअर करू याला थोडस. इथं काय डेटा वर्ड विथ स्मॉल डी आहे आणि इथं काय डेटा वर्ड विथ कॅपिटल डी. तर लोकेशन दोन्हीचे डिफरंट येणार ना वर्ड दोन वेगवेगळे आहेत ना की सेम येणार. बरोबर आहे सर. अजून क्लिअर करायचं आहे बाकीचे अश्विनी वैभवी अपूर्वा. आपल्याला फक्त काय समजलं पाहिजे की जरी या व्हेरिएबलचं नाव काय सेम आहे व्हेरिएबलचं नाव काय सेम आहे बट त्याने जे काही कंटेन केलेलं आहे त्याने जी काही स्ट्रिंग होल्ड केलेली ती डिफरंट आहे ना. इथं काय डेटा विथ स्मॉल डी आहे इथं डेटा विथ कॅपिटल डी आहे. तर ऑब्विसली लोकेशन डिफरंट आहे ना व्हॅल्यू डिफरंट आहे ना दोन्ही व्हेरिएबलची दोन्ही यसची व्हॅल्यू डिफरंट आहे का सेम आहे. हे कसं झालं सेम 1 आणि 1.0. अजून जर याला एक्सप्लोर करायचं असेल तुम्हाला दोन नंबर आहे तुमच्याकडं n इज इक्वल टू काय माझ्याकडं 1 आहे प्रिंट n कॉमा आयडी ऑफ n प्रिंट n कॉमा आयडी ऑफ n. तर याला थोडस फक्त डिफरन्शिएट करण्यासाठी केलंय या हे 1 आणि याचं हे लोकेशन आलं. आता सेम नंबर फक्त काय करतोय फक्त 1 च्या ऐवजी 1.0 घेतला याचं लोकेशन काय येणार डिफरंट येणार ना कारण 1 काय इंटिजर आहे हा काय फ्लोट आहे. हे काय झालं लोअर केस मध्ये झालं हे कोणतं झालं टायटल केस मध्ये किंवा कॅपिटलाइज केस मध्ये झालं. कळतंय का रे. ओके सो आता काय यूज करायचं आपल्याला फक्त की असं सांगितले की यूज केस दिली आहे की फॉर एक्झाम्पल रिमूव्ह ऑल ओवेल्स फ्रॉम अ स्ट्रिंग. जी काही स्ट्रिंग दिलेली त्याच्यामध्ये सगळे काय करायचे तुम्हाला ओवेल्स रिमूव्ह करायचे. काय रिमूव्ह करायचे ओवेल्स रिमूव्ह करायचे. ओवेल्स समजतंय ना काय येतील ओवेल्स मध्ये बोला ओवेल्स मध्ये काय AEIOU राईट. हे सगळे काय करायचे आपल्याला रिमूव्ह करायचे. जी काही स्ट्रिंग आपल्याला दिली असेल त्याच्यामध्ये फक्त ओवेल्स मला नको आहेत. ठीक आहे फॉर एक्झाम्पल विल टेक अ सिंगल सेंटेन्स. आपण एक सेंटेन्स घेऊ yes is equal to we are at data learning data science ठीक है. yes dot
आता थोडंसं मॅन्युअल वर्क आहे, एवढं मॅन्युअल नाही करत आपण, प्रोग्रामिंग मध्ये थोडं चेंज होईल इन फ्युचर. येस डॉट रिप्लेस, फॉर एक्झाम्पल मला काय रिप्लेस करायचं आहे, ए रिप्लेस करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे, म्हणजे एम्प्टी स्पेस यायला पाहिजे पुढे, बरोबर ना. जर रन केलं याला तर काय होतंय बघा, बरोबर ए ए सगळे निघून जात आहेत, जिथे जिथे काही ए मिळेल त्याला ते सगळे रिमूव्ह जातात, निघून जात आहेत. येस, सगळे निघून जात आहे. एक राहिलं फक्त इथं, एक सेकंड. सिंटॅक्स नुसार ऑन द डेटा yes dot replace स्मॉल ए रिप्लेस करायचं आहे मला कॅपिटल ए ने, स्मॉल ए रिप्लेस करायचा कॅपिटल ए ने. तर हा दोन्ही ठिकाणी रिप्लेस करतोय, बरोबर ना. आपण सिंटॅक्स काय घेतलं होतं, येस डॉट रिप्लेस ओल्ड स्ट्रिंग न्यू स्ट्रिंग आणि पुढे अजून एक दिलं होतं काउंट, किती वेळा रिप्लेस करायचंय. तर मला एकदाच रिप्लेस करायचंय, जरी ए 2 वेळा आलाय, जरी ए 10 वेळा आलाय, तरी मला रिप्लेस किती वेळा करायचंय, 2दाच करायचंय किंवा 4 वेळा करायचंय. सो दॅट काउंट आय कॅन प्रोव्हाइड ओव्हर हिअर. थर्ड जी आर्ग्युमेंट आहे ती काय, काउंटची. थर्ड आर्ग्युमेंट कशाची, काउंटची. समजतंय, हे राहिलं होतं. सेम वे समजा इथे ए नंबर ऑफ टाइम्स आहे, बरोबर ना. एचा काउंट समजा 10 15 असं काहीतरी असेल, तर सगळ्या ठिकाणी यांनी केलंय. तर मला फक्त 4च ठिकाणी याला रिप्लेस करायचंय, तर पुढचे ए तसेच राहतील. पहिले 4 जे आहेत ते रिप्लेस झाले बघा, 1 2 3 4. लर्निंग पासून पुढे सगळे ए तसेच आहेत. समजतंय, पण आपल्याला सगळे रिमूव्ह करायचे, तर मग इथं आपण काही त्याची कंडिशन स्पेसिफाय करणार नाही. ओके, आता सगळे जर रिप्लेस करायचे असतील तर काय करू शकतो आपण इथं, म्हणजे थोडंसं हे मॅन्युअल राहील, बट द सेम लॉजिक ॲज ऑफ नाऊ, सेम लॉजिक वी नीड टू यूज. इन्स्टेड ऑफ लाईक ए जस्ट यूज ई ॲज वेल, इथे ई पण यूज करा. नंतर डॉट रिप्लेस आय यूज करा, डॉट रिप्लेस ओ यूज करा आणि डॉट रिप्लेस यू यूज करा. ठीक आहे, तर आता मग काय होईल, सगळे वोवेल्स काय झालेत, रिमूव्ह झाले. इज इट ओके. आता हे स्पेसेस ऐवजी दुसरं पण काय घेऊ शकतो तुम्ही, इन्स्टेड ऑफ स्पेसेस एम्प्टी स्पेस आय कॅन टेक अदर थिंग ॲज वेल. दुसरं काय घेऊ शकतो, याचा सेम कोडला सेम कोड, इन्स्टेड ऑफ दिस इफ आय वॉन्ट टू यूज $, किंवा जिथं जिथं स्पेसेस आहे तिथं काय यूज करायचंय, मला ॲस्टरिक्स यूज करायचं किंवा स्टार यूज करायचंय. ठीक आहे, लाईक दिस इट विल वर्क. ओके, सो नेक्स्ट जे काही फंक्शन आहे 11 नंबरचं जे फंक्शन आहे दॅट इज अ काउंट. पुढचं फंक्शन काय, काउंट आहे. ठीक आहे, पुढचं फंक्शन काय, काउंट आहे. ठीक आहे, सो आय होप इट्स 11 नंबर. 10 पर्यंत आलोय आपण. सो 11 नंबरचं जे फंक्शन आहे ते काय, काउंट आहे. 11चं जे फंक्शन आहे ते काय, काउंट. आवाज येतो सगळ्यांना, चाललंय बरोबर, काय होते. हॅलो, एम ऑडिबल. येस सर. बरोबर चाललंय सर. काउंट, सॉरी काय चुकलं माझ्याकडून, इथं स्पेस राहिला होता, जरी मार्क डाऊन केलं पण ते काय आलं, हॅशच्या नंतर काय पाहिजे, स्पेस पाहिजे. कन्वर्ट करा मार्कडाऊन मध्ये. नेक्स्ट, सपोज पर्टिक्युलर कॅरेक्टरचा, पर्टिक्युलर वर्डचा तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, काउंट फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं, काउंट फाइंड आउट करायचं. ठीक आहे, yes इज इक्वल टू
सो सपोज वर्ड इज डेटा सायन्स. आता ए किती वेळा होता हे आपल्याला माहित नव्हतं, बरोबर ना? SCIENC डेटा सायन्स. अँड आय जस्ट वॉन्ट टू काउंट एस डॉट काउंट ऑफ. काय काउंट करायचंय मला? ए चा किती काउंट येतो काउंट करायचा. किती वेळा आला ए? 2 वेळा आला, राईट ना? तर हे झालं पर्टिक्युलर कॅरेक्टर साठी. तुम्ही स्पेसेस साठी वर्क करू शकता, तुम्ही वर्ड साठी वर्क करू शकता. ठीक आहे. सो इफ आय यूज स्पेसेस ओनली, की सिंगल स्पेस किती वेळा आलाय, तर सिंगल स्पेस किती वेळा आलाय इथं? 1 टाइम आलाय, राईट ना? सो लाईक दिस इट कॅन बी फाउंड. अगेन पर्टिक्युलर स्ट्रिंग मध्ये की सुरुवातीला किती वेळा आहे, पर्टिक्युलर लेंथ मध्ये किती वेळा, असं जर फाइंड आउट करत असेल की पहिले जे 10 कॅरेक्टर्स आहेत याच्यामध्ये किती वेळा आलाय, असं पण फाइंड आउट करू शकतो मी. एस डॉट काउंट ऑफ फॉर एक्झाम्पल एचाच काउंट. आता ए मॅक्सिमम टाइम आला, बरोबर ना? एचाच काउंट फाइंड आउट केला मी. कशामध्ये फाइंड आउट करायचं मला? 0 पासून तर 10th कॅरेक्टर पर्यंत किती काउंट आहे, तर किती वेळा आलाय? 0 ते 10 मध्ये किती वेळा आलाय? 0 ते 10 मध्ये किती वेळा आलाय? 3 वेळा आलाय. काउंटची जर फंक्शनॅलिटी चेक करायची असेल तर काय देतो? सबस्ट्रिंग. कुठे स्टार्ट करायचंय, कुठे एंड करायचंय ते देऊ शकता. ठीक आहे. रिटर्न नंबर ऑफ नॉन ओव्हरलॅपिंग ऑकरन्सेस ऑफ अ स्ट्रिंग और सबस्ट्रिंग. ठीक आहे. नेक्स्ट, सपोज s is equal to we are having a string like data science, data python असे वर्ड आहे तुमच्याकडे. आणि काय फाइंड आउट करतो मी? s डॉट काउंट ऑफ डेटा. s डॉट काउंट ऑफ डेटा. सो हाऊ मेनी टाइम्स s डॉट काउंट ऑफ डेटा? किती वेळा आलाय डेटा वर्ड? 2 वेळा आलाय. किती वेळा आला डेटा वर्ड? 2 वेळा आला. लाईक दिस इट विल वर्क. ठीक आहे. किती फंक्शन घेतले आपण आज? येस, किती फंक्शन घेतले आनंद? फक्त एकदा रिवाइज करा. स्ट्रिंग फंक्शन्स. फर्स्ट वन वॉज बोला. असं एवढंच घेताय सर? हा, पुढे कंटिन्यू करायचंय का? म्हणजे 25 पर्यंत जाईल, पण उद्या कव्हर होईल सगळे. ठीक आहे सर, 2 पार्ट मध्ये. हा, 2 पार्ट मध्ये. कारण 25 तसं जास्त होईल, 1 तासातून एक्स्ट्रा होईल. म्हणजे काय होतं, एकदमच जास्त घेण्यापेक्षा थोडं थोडं तरी चालू राहिलं पाहिजे रोज. ओके सर. काय तुमचं एक्सपेक्टेशन आहे का पुढे अजून? घरी असल्यामुळे थोडा गोंधळ आहे, म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब होतं ना. हो हो, ठीक आहे सर. गावाकडे आलोय मी, तिथून आता तिथून भेटायचं प्रॉपर. फर्स्ट काय घेतलं होतं? येस, कॅपिटलायझेशन. फर्स्ट कॅपिटलाइज घेतलं, राईट ना? कॅपिटलाइज. सेकंड अप्पर केस. अप्पर. थर्ड इज लोअर. फोर्थ इज टायटल. केस मध्ये कन्वर्ट करतो प्रत्येक कॅरेक्टर, सॉरी प्रत्येक वर्डचं पहिलं कॅरेक्टर. एल स्टिप, देन आर स्टिप. 7 इज स्ट्रिप ओनली. नंतर 8 नंबर काय घेतलं? आय होप स्वॅप केस असेल, बरोबर ना? स्वॅप केस. स्वॅप केस. नेक्स्ट रिप्लेस. नंतर कोणतरी एक राहिलं मध्ये. स्वॅप केस 8 नंबर चुकले का? रिप्लेस.
10 10 10 10 count. Next is a count. ठीक है? Is it okay till this point?